नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच बातमी आपल्या सगळ्यांना दिलासादायक अर्थात अनलॉकची, कारण राज्य सरकारनं अखेर अनलॉकच्या संदर्भातली नियमावली जाहीर केली. राज्य शासनानं ही नियमावली जाहीर करताना सोमवारपासून हे नियम लागू केले जातील असं स्पष्ट केलंय. त्या ठिकाणी असणारी ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आणि पॉझिटिव्हिटीचा रेट या दोन निकषांवर ही नियमावली ठरवण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्यात 2 निकषांवरती जिल्ह्यांची वर्गवारी करून निर्बंध जाहीर केले जातील. 5% कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि 25% कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील तर या ठिकाणी सर्व व्यवहार खुले करता येणार आहेत. हा पहिला स्तर असणार आहे. पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी दुकानं, मॉल, सिनेमागृह, हॉल सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादा असणार नाहीत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, अखेर सरकारनं नियमावली जाहीर केली आहे, पण नियम असा घातलाय की आपल्याला आपल्या भागातली रुग्णसंख्या नियंत्रणात आणावी लागेल तरच अनलॉक, नाहीतर नाही. अगदी खरं आहे मिलिंद. आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने ही जी नियमावली केलेली आहे यामध्ये 5 टप्पे जे आहेत ते ठरवून दिलेले आहेत. म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 5% कमी असेल अशा जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन असेल. त्यानंतर 6-7 जिथे पॉझिटिव्ह रेट असेल तिथे अंशतः म्हणजे 50% लॉकडाऊन जो आहे तो शिथिल करण्यात येणार आहे. आणि उर्वरित ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 8 पेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे लॉकडाऊन जो आहे तो कायम या ठिकाणी राहणार आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या आपण तर गेल्या वेळी जेव्हा लॉकडाऊन हा अनलॉक या ठिकाणी करण्यात आलेला होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक जी आहेत ती बाहेर पडली आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी देखील ठिकठिकाणी झाली. लग्न सोहळा मोठे झालेत. गर्दीचे ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी नियमांचं पालन झालं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक सर्वात महत्वाचं म्हणजे करोनाची पुन्हा एकदा संसर्ग जो आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर हे नियम तयार करण्यात आलेले आहेत. जर समजा पॉझिटिव्हिटी रेट हा 5 पेक्षा पुन्हा या ठिकाणी वाढायला लागला तर कुठेतरी पुन्हा अनलॉक जी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती ती अंशतः लॉकडाऊनकडे या ठिकाणी नेण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. म्हणजे सावधगिरीने पावलं उचलण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. बर, प्रफुल्ल, याबद्दल काय प्रतिसाद असू शकतो? कारण 2-2.5 महिने पुन्हा एकदा सगळं बंद झाल्यानंतर हळूहळू उघडायला सुरुवात झाली आहे आणि त्याच वेळेला जर का पॉझिटिव्हिटीचा रेट हा निकष असेल तर काही ठिकाणी दुकानं उघडणारच नाहीत. मिलिंद, एक अधिक महत्वाचं बाब ही आहे की आता स्थानिक प्रशासनाला नियम काटेकोर पालन नागरिक करतायत का करत नाहीत या संदर्भातली मोठी खबरदारी जी आहे ती घ्यावी लागणार आहे. जर समजा काही जिल्हे जे आहेत, आता 18 जिल्हे जे आहेत ते अनलॉक केलेले आहेत, पण या ठिकाणी गर्दी जर मोठ्या प्रमाणात वाढायला लागली आणि करोनाचा संसर्ग पुन्हा जर थोडासा वाढलेला दिसला म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो जर वाढायला दिसला तर मात्र पुन्हा अनलॉक जो आहे तो पुन्हा बंद केला जाईल आणि लॉकडाऊनची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक यांच्यावरची एक मोठी जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी येणार आहे की पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वाढता कामा नये याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राज्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या अनलॉकच्या प्रक्रियेच्या अंतर्गत विविध प्रकारचे निर्बंध हे घालण्यात येत आहेत तर काही निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात काय काय सुरू होणार आहे ते पाहूयात. पाच स्तरावर एकूण जिल्ह्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. हॉटेलला वेळेचं बंधन नाही. कार्यालय पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार. बस 100% क्षमतेनं सुरू होणार. एवढंच नाही तर आंतरजिल्हा प्रवास सुद्धा सुरू असेल. ई कॉमर्स सेवा सुरू राहणार. बाग बगीचे किंवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांसाठी सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. चित्रपट गृह, शूटिंगला परवानगी,
मॉल, क्रीडांगणं, जिम, सलून हे सगळं सुरू होईल. पहिले टप्पे त्यात जिल्ह्यात संचारबंदी सुद्धा नसेल. दुसरा टप्पा जो असणार आहे त्यात दुसऱ्या टप्प्यातले जे जिल्हे आहेत ते मुंबई, हिंगोली, नंदुरबार हे सगळे दुसऱ्या टप्प्यातले जिल्हे आहेत. आणि काय काय सुरू होणार आहे त्यावर नजर टाकूयात. हॉटेल 50% क्षमतेनं सुरू करणार. या दुसऱ्या टप्प्यातले जे नियम आहे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू राहणार. महिलांना सुद्धा लोकलनं आता प्रवास करता येईल. हे दुसऱ्या टप्प्यात सुरू होतं आहे. सोमवारपासून हे सगळं सुरू असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मैदानं खुली होतील. खाजगी कार्यालयं सुरू करता येतील. सरकारी कार्यालयांमध्ये 100% उपस्थिती आता होणार आहे. आणि दुकानं पूर्ण वेळ सुरू ठेवता येणार आहेत. तसंच मॉल, थिएटर 50% क्षमतेनं सुरू राहतील. सार्वजनिक मेळाव्यांना 50% उपस्थितीत परवानगी मिळणार आहे. लग्न समारंभांना 100 जणांच्याकरता परवानगी मिळेल. हॉटेल 50% क्षमतेनं. तर आता तिसरा टप्प्यात सोमवार ते शुक्रवार या कालावधीत गोष्टी हळूहळू खुल्या होतील. 4 नंतर पार्सल सेवा, दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा. सकाळी 5 ते 9 या वेळेत सार्वजनिक ठिकाणं खुली राहणार. लग्न समारंभांना 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी. अंत्यविधींना 20 जणांनाच परवानगी. 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेनं जिम सुरू. सरकारी बस 100% क्षमतेनं चालणार. हे तिसऱ्या टप्प्यातलं आहे. तेव्हा आपापल्या इथली रुग्णसंख्या मर्यादित राहिली तर अनलॉकमध्ये हळूहळू आणखीन गोष्टी ह्या खुल्या केल्या जातील. वळूयात पुढच्या बातमीकडे. दरवर्षी मुंबईतल्या हिंदमाता, अंधेरी आणि काही भागांमध्ये पाणी साचतं, कारण हे काहीसे सखल भाग आहेत. या भागामध्ये पाणी साचू नये यासाठी आता पालिकेनं काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. पाणी साचल्यानंतर मुंबई ठप्प होते. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा परिसरात कामं झपाट्यानं सुरू करण्यात आली. ही कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे पाणी कमी भरेल अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आहे. हिंदमाता परिसरात पाणी साचू नये यासाठी 3 टाक्या बांधण्यात आल्या. टाटा मिल्सच्या जमिनीखालतून या टाक्यांच्या पाईपलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी 650 मीटर लांब आणि 1200 मीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येते. आणि यामुळे हिंदमाता, अंधेरी आणि अन्य काही ठिकाणी अंधेरी सबवे, प्रामुख्यानं अंधेरी म्हणजे अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचून जी काही मोठी वाहतूक कोंडी व्हायची किंवा अन्य काही अडचणींचा सामना करावा लागायचा, तर त्यातून नागरिकांची सुटका होईल. आणि आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडेही आपल्यासोबत जोडले गेलेत. दोघांचंही स्वागत. प्रफुल्ल, महापालिका गेल्या काही काळात याच्यावर काम करत होती. हे अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे याच पावसाळ्यात सुरू होणार आहे? मिलिंद, आता मी सेंट झेवियर मैदान जे हिंदमाता जवळ आहे, मी त्या ठिकाणी उभा आहे. आपण या संपूर्ण भागात आपण आता पाहू शकतो की हिंदमाताचा जो पूल आहे त्या पुलाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं आणि मोठी ट्रॅफिक ची समस्या जी आहे ती दरवर्षी या ठिकाणी भेडसावते. आणि आपण जर आता पाहिलं तर ही एक टाकी जी आहे हिंदमाताच्या जवळ असलेलं हे सेंट झेवियर्स मैदान आहे. त्या ठिकाणी एक मोठी टाकी बांधली जाते आहे, जेणेकरून हिंदमाताच्या परिसरामध्ये जर पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलं आणि त्याच वेळी जर समुद्राला मोठी भरती असेल, त्यामुळे पाणी जे आहे ते वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी तुंबतं आणि तेच पाणी उचलून जे आहे ते या टाक्यांमध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आणि जेणेकरून साधारणतः 3 तास पाऊस पडल्यानंतर जे पाणी साचेल आणि हिंदमाता परिसराच्या त्या रस्त्याच्या आजूबाजूला जे पाणी साचेल ते संपूर्ण पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती या टाक्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
हे पाणी जे आहे ते पावसाच्या दरम्यान या टाक्यांमध्ये साचवलं जाईल आणि पाऊस बंद झाल्यानंतर म्हणजेच जर समजा पाऊस बंद झाल्यानंतर जर समुद्राला ओहोटी आली तर हे पाणी उचलून जे आहे ते पुन्हा नाल्यांमध्ये या ठिकाणी सोडलं जाईल, जेणेकरून पाणी तुंबण्याची जी समस्या आहे ती या ठिकाणी भेडसावणार नाही। यासाठी महापालिकेनं ही संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे। जवळपास आता अर्ध काम जे आहे ते या टाकीचं झालेलं आहे। आणखी अर्ध काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। साधारणतः या पावसाळ्याच्या दरम्यान ही संपूर्ण टाकी जी आहे ती सुरू केली जाईल आणि या ठिकाणी पाणी साचवलं जाईल। हा प्रयत्न जो आहे तो महापालिकेचा या ठिकाणी दिसतोय। मिलिंद, प्रफुल्ल तूर, आज आपल्यासोबत संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। संदीपजी, पालिकेचं कौतुक करावं असं वाटतं की अखेर हे होतंय, म्हणजे ठरवलं आणि काही प्रमाणात करण्याचा प्रयत्नही करतायत, आता अंतिम टप्प्यात आहेत। तर मला असं वाटतं हा एक वेगळा प्रयोग यंदा महापालिकेने चालू केलेला आहे। आता असं आहे की मागच्या वेळेलाही काही प्रयोग महानगरपालिकेने केले, त्यामध्ये समजा उच्चटन केंद्र बांधली, काही पंप्स बसवले की जे पाणी सक करतील आणि समुद्रात सोडतील, अशा प्रकारचा प्रयोग आपण करून पाहिला, तो प्रयोग फेल गेला। आता हा नवीन प्रयोग आपण करतो की टाक्या बांधण्याचा, की त्या टाकीत पाणी साचलं जाईल आणि मग ते पाणी आपण ओहोटी लागले की आपण समुद्रात टाकू। आता या प्रयोगामध्ये नेमकं काय त्यांनी प्लॅनिंग केलंय, काय शास्त्रीय कारण आहे, बरं त्या टाकीत जे पाणी आपण भरणार आहोत त्याच्यासाठी लागणारे पंप आहेत ते पूर्ण क्षमतेने काम करतील का, त्याची क्षमता काय आहे, तेवढं पाणी ते सक्शन करू शकतील का, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ज्या वेळेला पाऊस पडेल आणि ज्या वेळेला सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे दिसेल। आता तरी मी कुठली याच्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाहीये, एक नवीन प्रयोग करतायत, बघूया आपण काय होतंय ते। आताच त्याला काही म्हणजे वाईट बोलण्याची गरज नाहीये किंवा चांगलं म्हणण्याची गरज नाहीये, दोन्ही गोष्टींची आपण प्रत्यक्षात कसं ते काम करतायत कारण कधी कधी काय होतं की कागदावर प्लॅनिंग खूप सुंदर असतं, जसं आपण लसीकरणाचं केलं की ग्लोबल टेंडर काढलं, कागदावर प्लॅनिंग अतिशय सुंदर होतं पण प्रत्यक्षात कंपन्यांनी सहभागच घेतला नाही। तर मला वाटतं प्रत्यक्षात काय होतंय, प्रॅक्टिकली काय होतंय हे बघणं महत्वाचं ठरेल, त्यानंतरच त्याच्यावर आपण बोललो। पण संदीपजी, मुंबई महानगरपालिकेची ख्याती अशी आहे की जेव्हा प्लॅनिंग डिपार्टमेंट एखाद्या गोष्टीचं नियोजन करत असतं तेव्हा ते खूप काटेकोर पद्धतीने करत असतं। रोड डिपार्टमेंटसुद्धा, ब्रिज डिपार्टमेंट जे मुंबईतलं आहे, तुम्ही महापालिकेचा एवढा मोठा तुमचा अनुभव आहे, हे खूप नियोजन काटेपूर्वक म्हणजे अतिशय काटेकोरपणे प्लॅनिंग करूनच या सगळ्याचं नियोजन करत असतात। असं आहे की मी तेच म्हटलं ना तुम्हाला की बऱ्याचदा काय होतं की कागदावर नियोजन खूप सुंदर असतं पण ते प्रत्यक्षात येत नाही। आता आपण रोडच्या बाबतीत बघूया, रोडच्या बाबतीत अतिशय सुंदर नियोजन आहे की बाबा सीसी रोड असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे, आसफाल्ट रोड असा असला पाहिजे, पण प्रत्यक्षात काय होतं, रस्ते बांधल्यानंतर पुन्हा त्याच्यात खड्डे पडतात। त्यामुळे मी पुन्हा एकदा म्हटलं की आपण महापालिकेला हा चान्स दिला पाहिजे यावेळेला, की यावेळेला त्यांनी जे नियोजन केलं ते प्रत्यक्षात कितपत खरं उतरेल, किंवा कधी कधी काय होतं कागदावर नियोजन सुंदर दिसतं पण ते प्रत्यक्षात होताना दिसत नाही। त्यामुळे आपण पूर्ण क्षमतेने एकदा मुंबईत पाऊस पडू दे, त्याच्यानंतर पाणी तुंबतं की नाही तुंबत हे आपल्याला कळेल। आज त्याच्यावर टीका टिप्पणी करायची गरज याच्यासाठी नाहीये, मला असं वाटतं की कारण दरवेळेला हे दावे होत राहतात की पाणी तुंबणार नाही, पण दरवेळेला काहीतरी वेगळाच प्रकार समोर येतो आणि त्याच्यामुळे पाणी तुंबतं ज्याचं आपण अँटिसिपेशन केलेलं नसतं। बर पण शेवटचा प्रश्न संदीपजी, पालिकेच्या इथे काम आणि मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला तर काही हरकत नाही। 100%। आणि माझं म्हणणं की याच्यामध्ये अजून फक्त विषय असा आहे, याच्यामध्ये एकच मुद्दा मांडतो मिळेल मी, की या ज्या टाक्या बांधल्या आणि याचा आपण एवढा मोठा अवाढव्य खर्च करतोय टाक्या बांधण्याचे, याचं टेंडर न काढता ही प्रक्रिया राबवली गेलेली आहे। याचं टेंडर काढायला पाहिजे होतं आणि एक टेक्निकल टेंडर सुद्धा काढायला पाहिजे होतं की हे टेक्निकली सक्सेसफुल होईल की नाही होईल। त्या पद्धतीचा जो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे तो मला असं वाटतं या पूर्ण कामात कुठे आढळत नाहीये। पण तरी मुंबईकरांना जर पाणी तुंबण्यापासून सुटका होणार असेल तर आमच्या शुभेच्छा नक्कीच आहेत। बरं संदीपजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। विविध सामाजिक गोष्टींच्या संदर्भात तुम्ही कायमच सजग आणि सक्रिय असता। आपण अपेक्षा करूयात आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊयात की त्यांची मेहनत कामी येईल आणि इथे पाणी यावेळेला तुंबणार नाही। प्रफुल्ल, पण या मैदानाच्या परिसरात ज्या टाक्या उभारल्या जात आहेत, स्थानिकांचं काय म्हणणं आहे याबद्दल?
मिलिंद, आपण जर पाहिलं तर हा जो आहे हा परिसर जो आहे स्टेडियमचा परिसर आहे आणि या ठिकाणी खेळाचं मैदान होतं. आता आपण जर पाहिलं ही टाकी जी आहे ती अशा पद्धतीने खोदण्यात आलेली आहे. त्यामध्ये सिमेंटचं संपूर्ण स्लॅब जो आहे तो खाली तयार करण्यात येणार. त्यानंतर त्यामध्ये बीम जे आहेत ते उभे केले जातील आणि वर देखील मोठ्या प्रमाणात जो कव्हर आहे ते स्लॅबच या ठिकाणी ठेवलं जाणार आहे, म्हणजे जेणेकरून हा संपूर्ण भाग जो आहे तो अतिशय सुरक्षित जो आहे तो केला जाईल. त्यामुळे हा संपूर्ण टाकीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यावर पूर्णपणे मैदान जे आहे ते पुन्हा एकदा तसंच्या तसं जे आहे ते होईल अशी ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे हा फक्त खड्डा जो आहे तो किंवा ही टाकी जी आहे ती आता खोदली असल्यामुळे ही जागा या ठिकाणी दिसेल, पण जेव्हा या टाकीचं काम पूर्ण झालेलं असेल तेव्हा पुन्हा हे एक मैदानासारखं स्वरूप जे आहे ते या टाकीला या ठिकाणी येईल. मिलिंद. बरं प्रफुल्ल, खूप खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एक दिलासा मिळेल मुंबईकरांना अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आता बातमी आहे बदलापुरातली. बदलापूरमध्ये गॅस गळती झाली आणि या गॅस गळतीनंतर बदलापूरकरांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं. बदलापूर MIDCतल्या नोबेल इंटरमिडिएट्स कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅसची गळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या प्रकरणी आता MPCB म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नोबेल इंटरमिडिएट्स कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश MPCBनं दिले आहेत. मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन लोकांना विविध प्रकारचे त्रास होऊ लागले होते. साधारणपणे अशा रासायनिक कंपन्यांच्या संदर्भात दरवर्षी तपासणी केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विशिष्ट प्रकारची प्रमाणपत्रंसुद्धा घ्यावी लागतात, पण काही तांत्रिक बिघाडामुळे इथे गॅसची गळती झाली आणि बदलापूर शहराच्याही काही भागात हा गॅस पसरला होता आणि लोकांना अस्वस्थ होत होतं की त्या दिवशी रात्रीची आपण काही क्षणांपूर्वीची दृश्य बघितली. पण आता कधी नव्हे ते प्रदूषण नियंत्रण महामंडळानं मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, धडाकेबाज. कारण यापूर्वी डोंबिवली MIDC किंवा अंबरनाथ MIDCमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या दुर्घटना घडूनही मोठी कारवाई करण्यात आली नव्हती. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय अधिक माहिती आहे? तर काल रात्रीच्या सुमारास जी काही गॅस गळती झाली होती त्याच्यामध्ये अनेक लोकांना तिची बाधा झाली होती आणि त्यानंतर काल दुपारच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आले. त्या कंपनीची सगळी माहिती घेतली आणि त्या कंपनीला हे प्रोडक्ट बनवण्याची परवानगी नाही असे त्याच्यामध्ये समोर आलं आणि त्यानंतर कोणतीही परवानगी नसताना जर हे प्रोडक्ट बनवलं जात होतं तर या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आता ते उत्पादन बंद करण्याचे कंपनीला आदेश दिलेले आहेत आणि मोठी कारवाई मानली जाते. अशीच कारवाई इतर ज्या कंपन्या आहेत MIDC परिसरातील सातत्याने त्यांच्याकडनं जी वायू गळती होते त्यांच्यावर व्हावी की अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर गणेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता बातमी एका बाईक चोराची. त्याचं झालं असं, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या सीमेवर असणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ 2 चोरटे दुचाकीची चोरी करून पळत होते. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाईकवरून त्यांचा पाठलाग सुरू झाला. इतक्यात चोरांची दुचाकी स्लिप झाली आणि एक चोर पळून गेला. दुसऱ्या चोरानं थेट बाजूला असलेल्या वालधुनी नदीत उडी मारली. मग काय, चोराला पकडण्यासाठी सागर भिंगारदिवे या तरुणानं त्याच्या पाठोपाठ नदीत उडी मारली. त्याच्या मदतीला आणखीनही मित्र धावून आले आणि त्यांनी या चोरट्याला थेट नदीतच चोप द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नदीत उडी मारून आपण वाचू शकू असा जो या चोराचा विचार होता तो मात्र अयशस्वी ठरला. या चोरट्याला अखेर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. ते दोघी मुलं डायरेक्ट खाली पळाले, अशोकनगरच्या मार्ग या साईडला पळाले. तर मी त्याच्या मागे धावलो. सगळे आम्ही माझ्यासोबत जेवढे पण मित्र होते आम्ही सगळे त्यांच्या मागे धावलो.
तर त्याला एकाला तर आम्ही पकडलं आणि एकाने काय केले, मातोश्री नमाबे आंबेडकर जी शाळा आहे त्याच्या मागे जी नदी आहे त्या नदीमध्ये त्यांनी उडी मारली. मग तो नदीमध्ये पोहत तो इथे गुडरस टावर ब्रिज खाली तो तिथपर्यंत पोहत आला. मग माझे जे मित्र होते त्यांनी डायरेक्ट उडी मारून त्याला पकडलं. बॉलिवूडचं गायक प्रसून जोशी, मनोज मुंटाशीर, सोनू निगम, शान, अलका याज्ञिक आणि कैलाश खेर यांच्यासह अन्य 35 बॉलिवूड गायकांनी लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या माध्यमातून कोरोना पीडित कुटुंबियांना मदत केली. कोरोना कुटुंबियांच्या मदतीसाठी हे 35 जण एकत्र आले. शनिवारी 5 जूनला संध्याकाळी 7 वाजता आज हा कार्यक्रम होणार आहे. An international fundraising musical concert to help all those people who are struggling with the second wave of COVID-19 in India. A galaxy of celebrities have joined hands and will be part of this global campaign. This concert will be streamed on I Am Buddha Facebook page and I Am Buddha YouTube channel. Ek Saath, India will rise again. नमस्कार. ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा, अनुपम खेर फाउंडेशन और आई एम बुद्धा फाउंडेशन आपके लिए लाए हैं एक म्यूजिकल फंड रेजर, एक साथ इंडिया विल राइज अगेन ग्लोबल डिजिटल कॉन्सर्ट. इस कॉन्सर्ट में इंडिया के टॉप सिंगर्स, कंपोजर्स, लिरिसिस्ट्स, पोएट्स, म्यूजिशियंस आपका मनोरंजन करेंगे. सैटरडे 5 जून 7 PM इंडियन टाइम आप हमारे साथ जुड़े, इस कॉन्सर्ट का आनंद उठाएं और दिल खोलकर डोनेट करें. कलाकार अपनी शख्सियत से, अपनी मधुर आवाज से हमेशा की तरह आपका मनोरंजन तो करेंगे, लेकिन आज इस मेगा शो आयोजित करने के पीछे जो मकसद, जो दृढ़ निश्चय है, उसका आपके दिल और आत्मा दोनों तक पहुंचना बहुत जरूरी है. इस ऑनलाइन फंड रेजिंग से हम मदद उन लोगों की कर रहे हैं जिन्हें हमारी सख्त जरूरत है. यहां हम जो दे रहे हैं उसके बदले में हमें जो वापस मिलेगा वो कहीं ज्यादा होगा. आज आप उन हजारों लाखों लोगों से एक साथ मिलकर कहेंगे, हम हैं ना. हम है ना. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि महत्त्वाची आठवण, मास्क बांधण्याची. मास्क बांधा. अनलॉक आणखीन झपाट्यानं होत आहे. जर का रुग्णसंख्या कमी झाली तर नक्कीच अधिक अनलॉक होईल आणि त्यासाठी मास्क बांधणं गरजेचं आहे.